नमस्कार मंडळी, भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण एका नदीच्या घाटावरती आहोत। इथं आपल्याला काही आया बहिणी आपल्या पाण्यामध्ये एक घमेलं घेऊन बसलेले दिसत आहेत। खरं तर या मातीमध्ये म्हणजे नदीच्या तळाशी असणारी जी रेती आहे, या रेतीमध्ये काही सोन्याचे चांदीचे दागिन्यांचे काही कण सापडत आहेत का, हे मुख्यत्वे ते पाहत आहेत। माहीत नाही यात किती सापडत असेल, परंतु हा सुद्धा एक जगण्याचा मार्ग किंवा जगण्याचं व्यवधान असू शकतं, हे या निमित्ताने सांगावंसं वाटतं। माणसं आपापल्या पद्धतीची कष्ट करत राहतात। नदीला मासे पकडतील, खेकडे पकडतील, त्याचे व्यवसाय करतील, परंतु हा एक वेगळाच व्यवसाय म्हणा किंवा कामाचा प्रकार म्हणा किंवा जे काय असेल ते, पण कदाचित हा कातकरी समाज असावा आणि या कातकरी समाजानं शोधलेलं हे त्यांचं कौशल्य असावं की ज्याच्यामध्ये ते नदीच्या तळाशी असणाऱ्या रेतीमधून काही मौल्यवान वस्तू ज्या बाजारात विकल्या जातील, त्याचे काही पैसे काढता येतील, अशा प्रकारच्या काही वस्तू शोधण्याचं ते काम करतायत। आपण यामध्ये बघू शकता की असं तासनतास पाण्यामध्ये बसून राहावं लागत असेल। त्यानंतर शरीराचे काही व्याधी याच्यामुळे होत असतील। दूषित पाणी आहे, पाण्यामधले काही जीवजंतू आहेत, यांचे त्वचेवर नक्कीच हानिकारक परिणाम होत असतील, परंतु जगण्याचा हा एक मार्ग यांनी आपल्या स्वतःसाठी निवडलेला आपल्याला पाहायला मिळतो। एक महिना झाला तर कार्यक्रम चालू आहे त्यांचा। कुठून येतात हे लोक? याच परिसरात राहतात का? डोंगरात वगैरे असतात। आणि काय शोधतायत नेमकं ते? की आता काय रक्षा विसर्जन वगैरे केल्यानंतर की नाही प्रेताच्या ह्याच्यात ते मणी वगैरे सोन्यात घालतात का नाही? हां, रक्षा विसर्जन केल्यानंतर किंवा अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यामध्ये काही सोन्याचे मणी वगैरे काही अशी प्रथा आहे, ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येत एका ठिकाणी कुठंतरी साठून राहत असावेत। ती जागा त्यांनी हेरलेली असावी, काही अभ्यास असेल त्याच्या मागे, आणि त्या जागेवरती ते घमेलं घेऊन रेती आणि पाणी असं मिश्रण घेऊन ते गोल गोल फिरवून त्याला एक चाळल्यासारखं काहीतरी करून त्याच्यामध्ये ते सोन्याचे काही तुकडे शोधत असावेत। धन्यवाद।